हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम टू सायलीज रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत बटाटा भजी. पुढे जाण्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. तर पाहूया लागणारं साहित्य. कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, मीठ घेतलं आहे, मिरचीचा ठेचा घेतला आहे, लसूण पेस्ट घेतली आहे, जिरे घेतले आहेत, हिंग घेतलं आहे, हळद घेतली आणि बटाटा स्लाइस घेतले आहेत. तर आता आपल्याला हे सर्व बेसन पिठामध्ये टाकायचे. मिरची ठेचा, लसूण पेस्ट, जिरे, हिंग, हळद आणि मीठ आणि कोथिंबीर. तर हे आता आपल्याला सगळं कोथिंबीर वगैरे टाकलेले आहे. तर आता आपण हे थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे मी मीठ टाकले वरती चवीनुसार. तर याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं पीठ एक समान होण्या इतकं आपल्याला ते मिक्स करायचं आहे. तर आपण थोडं पाणी टाकायचं आहे, सुरुवातीलाच एकदम पाणी टाकायचं नाही आहे. तर हे आता आपण मिक्स करून घेतो आहे. थोडं मीठ टाकलं आहे मी चवीनुसार. तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे. थोडं पाणी अजून जसं लागेल तसं घ्यायचं आहे. आता मी बटाटा स्लाइस बुडवून घेतला आहे तळण्यासाठी. तर असे एक बटाटे स्लाइस आपण पिठामध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचे आहेत. तर ते चांगले तळून घ्यायचे आहेत, म्हणजे करपणार नाहीत. फक्त ते आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. तर आता मस्त तळले जात आहेत आपले भजे. तर थोड्या वेळ अजून आपण तळूया त्यांना. असं पलटत राहायचं म्हणजे ते सगळ्या बाजूने तळले जातात. तर आता ह्याला कलर यायला चालू झाला आहे, तांबूस असा कलर यायला चालू झाला आहे याला आता. तर हे पलटत राहायचं म्हणजे करपायला नको एकाच बाजूने कुठे. तर आता हे भजे आता आपण तळलेले आहेत चांगले. तर आता हे पण काढून घेतले आहेत भजे. हे बघा, एकदम दिसायला मस्त असा कलर आलेला आहे तांबूस, आणि हे चवीला पण एकदम खुसखुशीत झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अशी रेसिपी बनवून कमेंटमध्ये सांगा.